रामकृष्णारी माऊली. तर इच्छा तर अष्टविनायकची होती, पण पंढरीची वारी चुकवायची नाही. तर मित्रांनो, पैसा कमवा, पण त्यासोबत पुण्य पण कमवा. पैसा ठेवायला ना जागा लागते, जागा. आणि पुण्य दिसत नाही. पण ज्यावेळी कमवलेले पैशांचं काम थांबतं, त्याच्यानंतर पुण्याचं काम चालू होतं. रामकृष्णारी माऊली, तुमचं पुन्हा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. मी मोनिश चिखले. आता आम्ही जात आहे डोंगरीकर साई भक्त. पहाटे 3:30 वाजलेले आहे. निघालेलो आहे आम्ही, म्हणजे रूट करायला. तो म्हणजे आता आमची डोंगरीकर साई भक्तांची, डोंगरीकरी वारकरी म्हणजे पहिलीच आमची वारी आहे पंढरपूरची. तर आता आम्ही जाणार आहे. तुम्ही बघू शकता आमचे दरवेळेला सेवे करतात मिलन दादा आणि गौतम दादा. दरवेळेस आम्हाला सेवा करतात, कशाचीही कमतरता देत नाही. दोन्हीही माऊली, दोन्हीही आमच्यासाठी साई होत्या, तर दोन्ही आमच्यासाठी माऊली आहे, विठू माऊली आहे. तर आता पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओच्या मार्फत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. हा गौतम दादा, आमची माऊली विठू माऊली हीच आहे, जी आम्हाला पंढरपूरपर्यंत हे दोन माऊली आम्हाला पोचवतील वेळोवेळी अन्नपूर्णा पुरवून. आणि आमच्यासोबत आहे दरवर्ष पंढरपूरला जाणारा वृंदावन दादा पेढे. दरवर्षी वारी करतो, वारी चुकवत नाही. रामकृष्णारी माऊली. वृंदावन दादा, कसं काय आता आपला प्रवास आता करायचा आहे? रामकृष्ण हरी माऊली. आता आमचे डोंगरीकर साई भक्त, आणि आता आम्ही या वर्षा डोंगरीकर साई भक्तांनी ठरवले की एक पंढरपूरची वारी करावी, म्हणून आम्ही डोंगरीकर वारकरी मंडळ आता पंढरपूरची वारी यावर्षी आम्ही करणार आहे. तर आम्ही आता निघालेलो आहे थोडंसं रूट आणि राहण्याची सोय बघण्यासाठी. तर याचा पुढचा प्रवास नंतर आम्ही तुम्हाला सांगत राहू. या चॅनलला लास्ट शेवटपर्यंत बघत राहा. धन्यवाद. आता आमची प्रवासाला सुरुवात होणार आहे. आता आपल्यासोबत आलेले आहे संदीप दादा साई भक्त. रामकृष्णारी माऊली. तर इच्छा तर अष्टविनायकची होती, पण पंढरीची वारी चुकवायची नाही, एवढं पण आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे डोंगरीकर साई भक्त रूट काढायला. आमच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. कशी कशी सुविधा असेल, काय काय आम्हाला तर भेटेल, पांडुरंगाच्या आशीर्वादाने चांगलंच होईल. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. आता महेश दादा आलेले आहे. चला आता प्रवासाला सुरुवात होत आहे. काय होता नजर उठली, कारण की चला रामकृष्णारी माऊली. आता नारळ फोडलेला आहे, कारण तुम्हाला माहित आहे नारळ तोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही कसा आहे. रामकृष्ण. चला प्रवासाला होत आहे सुरुवात. हरी विठ्ठल तुकाराम महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. बोल सब संतन की जय. ओम साई श्री साई गणपती बाप्पा मोरया. रामकृष्णारी माऊली. रामकृष्ण हरी जय.
रानमादेवी माते की जय. चांगले नाचके नाही. रामकृष्णारी माऊली. तर मित्रांनो, पैसा कमवा पण त्यासोबत पुण्य पण कमवा. पैसा ठेवायला ना जागा लागते, जागा, आणि पुण्य दिसत नाही. पण ज्यावेळी कमवलेले पैशांचं काम थांबतं त्याच्यानंतर पुण्याचं काम चालू होतं. बोला रामकृष्ण. सीएनजी साठी उतरायला लागते. सीएनजी कधी पण फाटू शकते. गाडी का इन्शुरन्सचे पैसे परत भेटतील पण माणूस परत भेटणार नाही. प्रॉपर ब्लॉग बनते. चला नाश्त्याला थांबलो. पवन माऊलीचा पहिली वस्ती आलेली आहे आपली. ओपन आहे रे. रामकृष्णारी माऊली ही आहे आपली पहिली वस्ती. 30 किलोमीटर वर्सोवातून सानपाडा तुर्भे. मात्र 30 किलोमीटर आहे आपली पहिली वस्ती. 15ला जेवण, 12 किलोमीटर जागृती नगरला जेवण असेल बहुतेक 12 ते 15मध्ये. आणि आपलं मुक्काम आहे अजून 15 किलोमीटर नंतर. जेवणाच्या नंतर टोटल 30 किलोमीटर. रामकृष्णारी माऊली. चला आता आपली पहिली बुकिंग झालेली आहे. सानपाडा तुर्भे दत्त मंदिर. तर आता पुढचा प्रवास आहे आपला पनवेलला मुक्काम घेवायचा आहे आपल्याला. तर जाऊया, बघूया तिथे आपल्याला कशी सुविधा भेटते. रामकृष्णारी. रामकृष्णारी माऊली. आता पोचलेलो आपण गणेश मंदिर काळुंद्रे, म्हणजे पनवेल ONGC कॉलनी. आता इथे जेवणाचं ठेवायचं की वस्ती ठेवायची हे आता आपण बघूया. आणि आपला महेश दादा आणि माऊली. हे आहे आपलं पनवेल. आता डिस्कस करतील इथे आपण जेवणाचं ठेवायचं की आपलं मुक्काम ठेवायचं. तर आपला वृंदावन दादा आहेत, आपल्याला गाईड करतातच. या ऑप्शनसाठी आपण आता पनवेलचं बघितलेलं आहे. आता हे मंदिर आहे आपलं पनवेलच्या थोडा 1 किलोमीटर पुढे आहे. ऑप्शनल म्हणजे तिथे जर फुल असलं तर आपण जेणेकरून इथे सुद्धा वस्ती करू. आता दाखवतो तुम्हाला कसे आहे आपली राहण्याची सुविधा. मुक्काम पनवेल ठरलेलं. आता इथे बघूया ऑप्शनल. हे आपलं एमर्जन्सीला, सॉरी
हे आपलं दुसरं ऑप्शन आहे, व्यवस्थित आहे, टेन्शन नाही, बघू शकता तुम्ही. चला आता जाऊया पुढे. आता डायरेक्ट आपलं ये. आता आपण चौकात जाऊया. चौकानंतर आपलं तिसरं मुक्काम ठरवू आपण खोपोली. खोपोली चला, हे आहे आपलं इथे जेवणाची आपली उत्तम सोय होईल. सॉरी, नाश्त्याची उत्तम सोय तर आहे माऊली. रामकृष्ण हरी. चौक चौक पण कुठे माऊली. आता नडालला आलेलो आहे आपण. इथे बहुतेक आता ठरवू काय करायचं काय नाही. आपले माऊली तर आहेत. आता बघू शकता तो बघ. सूर्य चंद्र एकत्र. इथून येतो सूर्य आणि तो चंद्र चालला. चला, नडलेश्वर महाराज की जय. एकदम लाईनीने मंदिर आहे. श्री मंदिर पंचायत महाद्वार. जाऊया आता आतमध्ये. रामकृष्ण आणि माऊली. आता इथे सुद्धा लेटर दिलेलं आहे आपण. आता ठरवू इथे काय करायचं नंतर मीटिंगमध्ये. तर आता भेटूया पुढे. नडालेश्वर मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. चांगलं मंदिर आहे. रामकृष्ण आणि माऊली बघू शकता. भरपूर जागा आहे इथे. नाही करून आपल्या 4 का 5 पालख्या सुद्धा इथे राहतील. तर आता काय करायचं ते आपले ठरवतील. आता बघूया पुढे. आता पुढे जाऊया आपण. डायरेक्ट चौकाला बघू. चौकाला आपल्याला मंदिर आहे ते. तिथे जर चांगली सोय असेल तर तिथे काय आपण बघू. त्याच्यानंतर डायरेक्ट जाऊ खोपोली. महत्त्वाची गोष्ट ही आहे की 2 वर्ष आपण पंढरीची वारी केलेली आहे. तरी पण रस्ते थोडेसे कन्फ्यूज होतात आहे. तरी पण बघू, जाऊ आणि तिसरे हॅट्रिकसुद्धा मारू डोंगरी गल्लीमध्ये. तर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बनत राहा. ती खाली सुद्धा आपल्याला जागा भेटेल पालखीला. रामकृष्ण आणि माऊली. कसं वाटते हे मंदिर. आमचे दादा बोलतील.
एकदम छान, एकदम सुशिक्षित आणि एकदम व्यवस्थित. म्हणजे 2022 म्हणजे 3 वर्ष झाली याला. 3 वर्ष नाही 25. व्यवस्थित राहण्यासाठी म्हणजे आमचा दुपारचा जेवणाचा मुक्काम असे बहुतेक ऑप्शनमध्ये आहेत. मग आता बघूया कसं काय आपला जेव्हा टाईम येईल तेव्हा बघू आपण कसं काय. रामकृष्ण हरी माऊली. महत्त्वाचं म्हणजे आपल्या वारकऱ्यांना म्हणजे वॉशरूमचा ॲडजस्टमेंट असतो, तर इथे एकदम उत्तम सुविधा आहे, कुठलाही कुणालाही त्रास होणार नाही. तर बघूया आता इथे जेवणाचं मुक्काम ठेवायचं ठरवलेलं आहे. तर आता बघूया, आता वारीला धमाल तर आहेच. आता आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, पूर्ण रूटचा व्हिडिओ. जरा हा मोठा व्हिडिओ जाईल तर तुम्ही बघा, तुम्हाला आवर्जून समजेल की कसं काय रूट काढतात आणि आपले माऊली आपल्यासोबत असतात. रामकृष्ण हरी माऊली. आता आपली जेवणाची सोय इथे झालेली आहे. तर आता पुढचा रूटसाठी जाऊया. आता आपण जायचं डायरेक्ट खोपोलीला बघूया गगनगिरी महाराज मठ, नाहीतर आपला तो जिमखाना काय आता तिथे चांगलं वाटेल तिथे आपण बघूया. 3-4 ठिकाणी आपण जाऊन चौकशी करू. रामकृष्ण हरी. चला, रामकृष्ण हरी महाराज. आता ही आहे आपली 3ऱ्या दिवसाची खोपोलीची वस्ती. आता ही आणि आता बघूया पुढे जाऊन गजानन महाराज मठ. या दोघांपेक्षा कुठलं तरी एक आपलं असेल, ते मीटिंगमध्ये ठरेल. पण ही उत्तम आहे. इथे पण इथे ग्राउंडला तुम्ही बघू शकता जिम वगैरे आहे. मी जेव्हा मांडवी गल्लीमध्ये पहिल्यांदा आलो, लवकर पोचलो, तेव्हा 1 तास इथे वर्कआउट केलेलं मी आणि जितीन काकांनी. रामकृष्ण हरी माऊली हे आहे आपलं दुसरं ऑप्शन. पहिला तो खोपोलीचा जिमखाना आणि हे आहे सद्गुरू गजानन महाराजांचं मठ. तर इथे आपल्याला राहण्याची सोय होईल. ते आता करतील, आपल्याला त्या दोन्हीकडे लेटर द्यायचं. मग नंतर बघूया, जिथे आपल्याला चांगलं वाटेल तिथे आपण राहण्याची सोय करू. आणि त्याच्यानंतर आपलं डायरेक्ट एकविरेला आपली डोंगरी गल्लीची चाल बुकच आहे. पूर्ण 2-3 हॉल बुक केलेले आहे. तर त्याचं आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. चला, रामकृष्ण हरी माऊली. आता गजानन महाराज मठ याची बुकिंग झालेली आहे आपली 3ऱ्या दिवसाची. आता 4था दिवस एकविरा नंतर आपलं पुढे. रामकृष्ण हरी माऊली आता नाश्त्याला बसलेला आहे, खात आहे वडा उसल स्पेशल. चला, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता चला पुढचा प्रवास. पुढचा प्रवास
पुढचा प्रवास एकविरा ते देहू एकविरेला आपली बुकिंग ऑलरेडी आहे का? आहे, म्हणून पुढचा प्रवास देहूची बुकिंग साठी निघालो आता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. आता आमची हा तिसरा मुक्काम आहे. इथे आपला एक तिसरा मुक्काम खोपोली. तिथून खोपोली डायरेक्ट आमचा चौथा मुक्काम देहूला असणार ना, एकविरेला. आता एकविरेवर मग आमचं पुढचं मग देहू आहे. आता बघूया पुढची वाटचाल आपली काय माऊली म्हणते तसं आपण जाऊया. रामकृष्ण हरी. बापदेव महाराज. गाड्यांमध्ये